आता इकडं हे वांबाट लागला विषयाला ब्रँडेड शिकार डायरेक्ट केले आपल्याला. मग सनेपली भेटली 2-3 भेटल्या, ही एक मस्त साईज भेटली. चला आपली कोबी बऱ्यापैकी साईज, मस्त साईज भेटली. मस्त बिग साईज लावली. दिखाव लय जबरे. आले आले आपल्याला बुनी झाले. अजून आम्ही गळस बांधतो संदीपनं लगेच बुनी. पण यार साईज कशी लागली, जबरदस्त साईज. सतीश पत्वे. तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपण फिशिंगचा व्हिडिओ टाकणार आहोत. भरपूर म्हणजे बरेचसे एक महिन्यानंतर आज फिशिंगसाठी पहिल्यांदा आलेलो. तर आज आपण आलेलो आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाले आपले मित्र अमोल आवाले सर, सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत. तर त्यांनी म्हणजे पोलीस दलामध्ये असून पण फिशिंगचा म्हणजे भरपूर आवड आहे. तर आपण त्यांचा व्हिडिओ कायम देखतो, फेसबुकला व्हिडिओ त्यांचं कायम पडलेलं राहतं. तर मित्रांनो फेसबुकला त्यांना फॉलो करायला नक्की विसरू नका. आणि यूट्यूबला पण चॅनल आहे त्यांचा. चॅनलचं नाव आहे गावची जीवनशैली किंवा अमोल आवाली म्हणून सर्च करा, तुम्हाला चॅनल त्याच्यावर भेटून जाईल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सपोर्ट करा चांगला. आपले फिशिंगचा स्पॉट आणि फिशिंग दाखवणार. बघू आज काय होतंय नक्की. व्हिडिओ बघा. आपण कायमच व्हिडिओ बघतो, ते व्हिडिओ बघूनच म्हणून आज आपण जाऊ. भरपूर दिवसानंतर चालला तर आज मुहूर्त भेटला. तर चला म्हणून आज आता आपण सगळ्यात अगोदर चारा पकडून घ्या. म्हणजे झिंग्या आपण थोडस गांडूळ घेऊन आलेलो, तर आता आपण झिंग्या पकडून घ्या. तर आपल्या बरोबर आहे आपले अमोल सरांची गँग आलेली सगळे. तर सगळे आज फिशिंगचा अनुभव घेणार. आम्ही भरपूर व्हिडिओ देखलं, जवळजवळ आमची अख्खी गँग व्हिडिओ देखायचं तुमचं. तर आज बरेच दिवसानंतर म्हणून आज जाऊस आपण पण फिशिंगसाठी. तर चला सगळ्यात अगोदर आता चारा धरून घ्या. तर आपण इथं झिंग्या पकडणार आहोत. इथं गावात असल्यामुळे इथं भरपूर झिंग्या आलेल्या होत्या, कारण आपल्याला चाऱ्यासाठी जर ताजा चारा असला ना तर मासा लवकर कॅच होणं. मित्रांनो आपल्याला चारा आता जी झोळी घातली त्याच्यात मकर झिंग्या आल्या वाटत. पाहायला बऱ्याच दिसतंय काय. एकच जोडी आणली. खायला चांगलं मोठं लय ना. अरे बापरे, एक नंबर काम. केवढे आला झिंग्या आता. अरे बापरे, आयो आपल्या आखी नाही जोडायला लागेल तर आपल्याला एवढ्या झिंग्या येतील. झिंग्या बाय ना एक जोडीत. अरे त्या दिवशी 2 किलो धरले. खायला मोकर ना आवडायचे त्याच्यावर. हा ना मला कमी झाले. लईच भारी झिंग्या. बापरे खरोखर मग तुम्ही सांगा गण नाही जास्त. रात्रीच्या लय भेटतील मग. आपल्याला बुनी झाले. अजून आम्ही गळस बांधतो संदीपनं लगेच बुनी. पण यार साईज कशी लागली, जबरदस्त साईज. पहिलीच बुनी. गांजवा काढू आपण आता. रागाड भेटले लगेच घ्या ठेवून. वा बुनी खतरनाक केले आपल्याला. मग सनेपली भेटली 2-3 भेटल्या, ही एक मस्त साईज भेटली. चला इकडे आपले पाहुणे एक चिलापी लागली. कोणला लागली मठ्ठे काय. हा मस्त लागले साईज आहे. मस्त साईज भेटली. साईज आहे. खतरनाक साईज. तिकडे नाही बारीक बारीक 2 धरले. जबरदस्त साईज. परत एक चांगली बिग साईज लागली. विशाल लागेल का. विशालची बोनी झाली का तशी. मस्त भेटली. खतरनाक साईज. चला इकडे अमोल सरांना पण चांगली बिग साईज लागलेली.
मस्त साईज आहे, मस्त भारी साईज भेटली. बऱ्यापैकी साईज, मस्त साईज भेटली. चला आजाची पण बोणी झालेली आणि चांगली साईज, माझ्यापेक्षा मोठी धरली. मस्त साईजची बोणी, बिग साईज, बिग साईज. लांबून दाखवलं तर पडायची पाण्यात. हा दाखव आता इकडं. हे वांबाट लागला विषयाला, ब्रँडेड शिकार डायरेक्ट. हा मस्त साईज, फार गुतायला. बिग साईज. दुसरी आपली कॅच झाली मस्त पैकी. चला इकडे संदीपला मस्त लागले बिग साईज, खतरनाक साईज. चला इकडे पाहुण्याला लागलेले एक मीडियम साईज. संदीपला परत एक लागले इकडे मोठी साईज, बिग साईज, बिग फापडा. मित्रांनो आपल्याला परत एक मस्त बिग साईज काळी काळी चिलापी लागलेली. इकडं आपल्या आवाली सरांचं काम चालू आहे. इकडे चिलापी साफ करायचं काम चाललेलं आहे फ्राय बनवायसाठी. आपण अजून इकडे चिलाप्याच धरत राहिलो, त्यांचा साफ करायचा. रेसिपी आज दाखवू सरांची. चला परत एक चिलापी लागलेली आहे आपल्याला, मस्त साईज आहे, मागापेक्षा थोडीशी बारीक आहे. चला परत एक लागलेले आपल्याला मगाशीच आवडी चिलापी. 3-4 आपल्याला हेच साईजचे चिलाप लागले. याच्यापेक्षा मोठी काय लागेल पण ह्या आहे बरी तशी पावशेरची. बिग साईज, बिग साईज. मागाच्यापेक्षा मोठी लागली आज लागला. त्याचा मोजा तुटा आलाय, काढून घ्यायला लागला साईज निपटून. लागली इकडे, दाखव इकडे विशाल. या संदीप परत एक बिग साईज लगे संदीप का, मस्त साईज. तर मित्रांनो आता भूक लागलेली, त्याच्यामुळे इकडं अमोल सरांचं काम चालू आहे. आता रेसिपी बनवायचं काम चालू आहे. आपण आवडं बारीक बारीक म्हणजे फ्राय करायला पण एकदम बेस्ट फ्राय होतील असे चिलापे घेतलेले आहे. आता आपण बरोबर चला इकडे तोपर्यंत विशाल ना चूल पेटून घेतलेली आहे आणि इकडं सरांनी मसाले वगैरे बनवलेले आता. आणि मसाले घेतले आपण आवडं फिश घेतलेला बनवून आणि मसाला हेरा किती मस्त असा एकदम देखूनच मन खुश. वास मस्त येतो, वास मस्त, वास खुशबू सुटलेले. आणि तळल्यानंतर अजून भारी लागेल, म्हणजे असं वासनच वाटत तसंच खावा. सरांचा आपण भरपूर व्हिडिओ पाहिला रेसिपीचं. सरांनी एकदा मला वाटतं हेच जागेवर काय पिझ्झा पण बनवलेला आहे. पिझ्झाचा पण व्हिडिओ आपण देखला त्यांचा. तर ही पिशवीत आहे रवा, मसाला आणि चिलापी आणि त्यांचा स्पेशल पॅन. सर्वात अगोदर आपण पॅनवर तेल ओतून घ्यावं. तेल थोडंसं गरम झालं का मस्तपैकी व्यवस्थित हे करून घ्या. इकडं चिलापीला मसाला लावून घ्यावं सगळे चिलापीला मस्तपैकी अशा पद्धतीने मसाला लावून घेतो चांगलं मिक्स करायचं. सगळ्यांचा व्यवस्थित मसाला लावून घ्या. आणि मित्रांनो सरांचा पण चॅनल आहे गावची जीवनशैली किंवा अमोल आवाली सर्च करा
तसं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणारच आहे, मग ते लिंक जाऊन तुम्ही चेक करा. आणि फेसबुकची पण लिंक टाकेल, त्यांना फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका. फेसबुकवरती आपल्याला जसं सपोर्ट करता तसंच त्यांना पण करा. आणि यूट्यूबवर आम्हाला दोघांनाही सपोर्ट करा. आमच्याकडे जरा यूट्यूबवर पण लक्ष द्या. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालं. वारा थोडं जास्त आहे. हवा आहे जास्त ना, जरा प्रॉब्लेम आहे. हो ना, काय ठीक आहे, काय नाही, होऊन जाईल. काय नाही, रानात म्हणजे असं हवा पाणी चालूच राहते का वारा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्पिटिंग फिशिंग स्पॉट एकदम भारी. मस्तपैकी फ्राय व्हायला सुरुवात झालेली. तिकडे जरा बाहेर फोन करू पॅन धरून राहतो ना, जरा जरा जास्त झाला त्याच्यात हवा. विशाल कसं काय दिसत मस्त का, तसं सरांच्या अगोदरची रेसिपी तो खाल्लेली खायला बाबू बरोबर. तर आपण पण त्यांची रेसिपी देखून एक दिवस बनवू. एकदम जबरदस्त आहे. इथं हे आहे मुकणे धरण, आपण काव नदीची तिथे रस्त्याचे मधोमध आहे आम्ही. सावली वगैरे टेन्शनच नाही. आणि सगळ्यात लवकर तयार होणारा म्हणजे फ्राय. एक 15-1 मिनिटात लगेच खायला तयार होतो. 10-15 मिनिटं. मस्त वास सुटलाय. मस्त एक नंबर. तेल लागत जवळ कोणी चालला होता त्या वासानच फार खुश व्हायचा. फिश आपल्या रेडी होत आलेलं आहे. प्लास्टिकचं उचल ना, नाही होतायचं. नाही ना, तेल धरेल फक्त. तेल धरू नाही. चला, काय जबरदस्त दिसतंय. मस्त. रानात आपली इमर्जन्सी अशी सोय करावं लागत आपल्याला. हा, मस्त बिग साईज लावली. दिखाव लय जबरे. चला इकडे आणला पण चांगली साईजची लागलेली चिलाफी. येईल बहुतेक. मस्त साईज लागली. मस्त खतरनाक साईज अशा लागायला लागते. चलो आपलं फ्राय तयार झालेलं आहे पूर्ण. आता खाऊन घ्या मस्त पैकी. जिथं धरायचं तिथंच मस्त फ्राय बनवून एकदम जबरदस्त. आपलं चला सरांची पार्टी. सतीश भाऊ टेस्ट कर माझ्या हातचं. चल, सरांची रेसिपी पण अजून लय गरम आहे. गरम आहे, जरा थोडा गार झाला असेल बघ. हा नाही घेतो गार घेतो. गारच फ्राय करतो. एकदम जबरदस्त असं फ्राय झालेलं आहे. टेस्ट करून पाहतो.
चांगलं झालं का? जबरदस्त एक झालं. नंबर. चला मी खातो. ए चला रवा पटापट. बिवा लावला, कोण कोण? मसाला एकदम त्याच्यात व्यवस्थित भिनलेला. मस्त आहे मित्रांनो. जबरदस्त. मस्त झालं. ताटात घेतात. सरांची रेसिपी आपण इथंच पकडल्या आणि इथंच आपण फ्राय पण बनवले ना. आणि मास विरू शकतो एकदम व्यवस्थित निघतो. फ्राय मध्ये एकदम चांगलं बुजला राहतं त्याच्यामुळे काय हेच नाही. आणि मसाला वगैरे सगळं व्यवस्थित त्याच्यात भिनला एकदम जबरदस्त अशी चवय. आता आपण पहिले याच्यावर मस्तपैकी ताव मारून घेऊ. कसं काय आली मी खाल्लं ना अजून. खा ना मग. एक नंबर. साळी कालं साळी या मित्रांनो कशी साईज लागली एकदम जबरदस्त खतरनाक. आजची माझं लागलेली सगळ्यात मोठी खतरनाक साईज आहे. तर मित्रांनो आता आपले झाले चिलापे धरून आता आपण निघालो घरी. अजून माझी मग काय का इकडे अजून धरायचे मग एक शेवटचे लागेल ते शेवट. तर आपल्या इथे एक यूट्यूबर बसलेले भाऊ आवाली, त्याचं चॅनल तुम्ही देखला सोया. तर त्यांना पण चांगलं व्यवस्थित सपोर्ट करा. त्यांचं पण चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, ते जाऊन चेक करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही किती चिलापे धरले तर मित्रांनो यार आम्ही आवड्यात चिलापे धरले. इथे एक गांजी भरली, त्याच्यानंतर इथे एक गांजा भरला आहे, इथे एक गांजा भरला आहे 3 नंबर, इथं एक आहे 4 नंबर आणि इकडं अजून एक जरा खोल पाण्यात आहे 5 नंबर. तर भरपूर शिकार झालेले आहे आपल्याला. तसं आम्ही पकडायला पण भरपूर जण होतो. तर जबरदस्त आणि काय आपण फ्राय बनवून खाल्लेले आहे. आणि अजून काय गँग इकडे धरायचेच मग आहे. तर चला आपण इथं आपले हे भाऊ आवाली यूट्यूबर त्यांना पण भरपूर असा प्रतिसाद द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ते जरा लेट आलं त्याच्यामुळे अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही आलं, नंतर आल्यानंतर त्याच्यामुळे मग चांगला सपोर्ट होता. कारण व्हिडिओ त्यांचं एकदम जबरदस्त भारी राहतं. ओरिजिनल आपलं गावरान व्हिडिओ पर तुम्ही शेतापासून शेळ्यांकडे आजपर्यंत सगळंच. चला निघू आतून आपण घरी आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आपलं व्हिडिओ येत राहतील भरपूर दिवसानंतर. फिशिंगचा व्हिडिओ आहे, जशी जमल तशी शूटिंग काढलेली आहे आपण. तरी शेवट तुम्हाला दाखवलंच किती धरल्याच्या, कारण की सगळी शूटिंग काढणं शक्य नाही. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक वेगळी रेसिपीमध्ये. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.